तर आपला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं होतं. तर याचं उत्तर आहे आपलं बघा, झारखंड. हो ही जमात कोठे आढळते? तर झारखंड या राज्यामध्ये हो ही जमात आढळते. मित्रांनो, हा प्रश्न यासाठी दिला होता कारण दरवर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 25% पेपरमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न तुमच्या मुखपाठ असणं ही गरजेचं आहे. आणि लक्षात असू द्या, हे जे प्रश्न आहेत हे तलाठी भरतीला पाठीमागच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला दिला होता. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं होतं. बरेचशा लोकांनी याचं उत्तर व्यवस्थित कमेंट करून दिलं आहे, पण काहींना जमलं नाही. असो, पण याचं उत्तर आहे झारखंड. हो ही जमात झारखंड या राज्यामध्ये आढळते. आणि प्रत्येक तुम्ही ज्या तलाठी भरतीचा ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती ही तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता हा आपण तलाठी 2012 बीड या जिल्ह्यामधला परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरं पाहत आहोत. 2012 किती 2012 मध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आहेत. एकूण 34 प्रश्न आहेत जनरल नॉलेजचे बीड या जिल्ह्यामध्ये विचारलेले. चला तर सुरुवात करूया. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ए, ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत. पाठीमागच्या परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. समर्थ रामदास स्वामींची समाधी कोणत्या गडावर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सज्जनगड. कोणतं? सज्जनगड ही समर्थ रामदास स्वामींचं समाधी स्थळ आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्राचे मॅजेस्टिक म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इचलकरंजी. महाराष्ट्राचे मॅजेस्टिक म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर इचलकरंजी हे राज्य ओळखले जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भीमा या नदीवर उजनी धरण आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग एक असलेले भीमाशंकर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण तब्बल 12 ज्योतिर्लिंग आहेत. हेही प्रश्न लक्षात असू द्या. आणि त्यापैकी आपल्याला भीमाशंकर विचारला आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पुणे. कुठे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ते भीमाशंकर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. रंधा धबधबा कोठे आहे? तर याचं उत्तर असणार आहे आपलं भंडारदरा. कोठे? भंडारदरा या ठिकाणी रंधा धबधबा आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं उत्तर आहे आपलं त्र्यंबकेश्वर. हे पण नाशिकमध्येच येतं. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्येच आहेत. महाराष्ट्रात कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भरतो. आता इथं प्रश्न कन्फ्यूज करण्यासारखे आहेत, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर. पण नाशिक हा नाशिक हा जिल्हा आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जर विचारलं, हे दोन्ही प्रश्न सेम आले, ऑप्शन सेम आले, तर तुम्हाला याच्यामध्ये उत्तर द्यायचं आहे त्र्यंबकेश्वर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. चलनी नोटा तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाशिक या ठिकाणी चलनी नोटा तयार करण्याचा कारखाना आहेत. पुढचा प्रश्न. मराठवाड्यात किती जिल्हे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
बी. मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सांगते, हे जे परीक्षा पेपर आपण ओल्ड पेपरचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर घेत आहोत, यामध्ये जर कोणते बदल झालेले असेल, कारण आता ही प्रश्नपत्रिका जी आपण हे जे प्रश्न घेतो आहोत हे 2012चे आहेत. त्यानंतर भरपूर जनरल नॉलेजच्या भरपूर परीक्षांमध्ये भरपूर प्रश्नांमध्ये बदल झालेले आहेत. ते बदल तुम्ही सुधारून घ्यायचे आहेत, कारण हे 2012चे आहेत, पण ते रिव्हिजनसाठी तुम्हाला देत आहोत, सरावासाठी देत आहोत. त्यामुळे तुम्ही त्यावेळेसचा आणि यावेळेसमध्ये कंपॅरिझन करू नका. पुढचा प्रश्न, बीड शहराचे जुने नाव काय होते? तर याचं उत्तर आहे मोमीनबाद. बीड शहराचे जुने नाव चंपावती नगर. चुकून बी झालं ते. बीड शहराचे जुने नाव होते चंपावती. आता हे बीड 2012ची प्रश्नपत्रिका असल्यामुळे यामध्ये बीड शहराचे जुने नाव काय होते? तर चंपावती नगर होते. असंच प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली तुम्हाला थोडीफार माहिती ही अचीव करायची आहेत, म्हणजे तुमचे प्रश्न कुठेही चुकणार नाहीत. पुढचा प्रश्न, बीड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिंदुसरा या नदीकाठी वसलेले आहेत. लक्षात असू द्या, बीड हे जे शहर आहेत हे बिंदुसरा या नदीकाठी वसलेले आहेत. पुढचा प्रश्न, बीड जिल्ह्यात कपिलधारा धबधबा कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मांजरा सुंभा या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा आहेत. पुढचा प्रश्न, मोरासाठी राखीव असलेले अभयारण्य बीड जिल्ह्यासाठी बीड कोठे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायगाव या ठिकाणी मोरासाठी राखीव असलेले अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोठे आहे? तर नायगाव या ठिकाणी आहेत. जिल्ह्याअंतर्गत भरपूर असे प्रश्न परीक्षेला येतात. इस्रो, पुढचा प्रश्न, इस्रो ISROची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1969 साली इस्रोची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, एकता व शिस्त, युनिटी अँड डिसिप्लिन घोषवाक्य कोणाचे? हे घोषवाक्य कोणाचे? तर याचं उत्तर असणार आहे आपलं ए, NCC यांचे एकता व शिस्त, युनिटी अँड डिसिप्लिन हे घोषवाक्य आहेत. पुढचा प्रश्न, ओझोन पट्टा वातावरणाच्या कोणत्या थरात आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थितांबर या ठिकाणी ओझोन पट्टा आहेत. पुढचा प्रश्न, मेमरी क्षमतेचा चढता क्रम लावा. GB, KB, TB आणि MB हा मेमरी क्षमतेचा चढता क्रम लावायचा आहे आपल्याला. तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, काय? KB म्हणजे 1, MB नंतर 2, GB आणि TB. अगोदर GB नंतर TB, 1, 2, 3, 4 असा मेमरी क्षमतेचा चढता क्रम आहे. KB, MB, GB, TB लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 1852 मध्ये पहिले पोस्टाचे तिकीट कोठे जारी करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कराची या ठिकाणी 1852 मध्ये पहिले पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय AIDS संशोधन संस्था नारी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे या ठिकाणी AIDS राष्ट्रीय संशोधन संस्था आहेत. पुढचा प्रश्न, एक्झिमा हे देशाचे नाव आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, त्वचारोग. हे एक्झिमा हे कशाचे नाव आहेत? प्रश्न बोलताना चुकला होता. एक्झिमा हे कशाचे नाव आहे? तर त्वचा रोगाचे एक्झिमा हे नाव आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कार्बन डायऑक्साईडचे स्नायू स्वरूप म्हणजे काय?
तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, शुष्क बर्फ म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे स्नायू रूप होय, म्हणजे शुष्क बर्फ. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बारकोड वाचवण्यासाठी कोणत्या किरणांचा उपयोग होतो? तर याचं उत्तर आहे लेझर. लेसर याचा बारकोड वाचवण्यासाठी या लेसर या किरणांचा उपयोग होत असतो. पुढचा प्रश्न, हत्तीपाय रोग कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कृमी यामुळे हत्तीपाय रोग होत असतो. पुढचा प्रश्न, लाकडात डॅश डॅश हा प्रमुख घटक असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेल्युलोज हा प्रमुख घटक लाकडात असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. DAP कोणत्या प्रकारचे खत आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिश्र या प्रकारचे DAP हे खत आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7. 7 pH मूल्य हे शुद्ध पाण्याचे असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आधुनिक गती कशावरून ठरते? तर याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, शिक्षणावरून आधुनिक गती ठरत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मानवी मेंदू व मज्जासंस्था यांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी, न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी हे मानवी मेंदू व मज्जासंस्था यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संस्कृत संवर्धनाची जबाबदारी कोणाची? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिक्षण यांची संस्कृत संवर्धनाची जबाबदारी आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर गेला तर तिथे आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ही PDF फक्त तुम्हाला 1 रुपयामध्ये भेटणार आहेत. एका व्हिडिओची PDF फक्त 1 रुपयामध्ये भेटणार आहेत. 1 रुपीज, ओनली 1 रुपीज. पुढचा प्रश्न, शिक्षणात आधुनिकीकरण कशामुळे आणता येईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वैज्ञानिक दृष्टिकोन यातून शिक्षणात आधुनिकीकरण आणता येईल. पुढचा प्रश्न, उपग्रह संदेशवहन कार्य कोण ठरवतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ट्रान्सफॉर्मर हे उपग्रह संदेशवहन कार्य ठरवत असते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत मृत्यू झाल्यास किती आर्थिक सहाय्यता मिळते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10,000 आर्थिक सहाय्य मिळत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. साताऱ्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाना पाटील यांनी साताऱ्यात प्रति सरकारची स्थापना केली होती. पुढचा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. 1984 मध्ये सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचे नाव काय होते? जे सुवर्ण मंदिर होतं 1984 मधील त्याच्या लष्करी कारवाईचे नाव काय होते? आता याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शनपैकी तुम्हाला एकाच उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. ऑप्शन आहे तुमच्या सर्वांसाठी ऑपरेशन ककून, ऑपरेशन विजय, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन सक्सेस. यापैकी एका ऑप्शनवर क्लिक करून उत्तर कमेंट करायचं आहे योग्य ते. मित्रांनो, हे होते बीड 2012 तलाठी भरतीला विचारण्यात आलेले प्रश्न आणि उत्तरं. तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.
आणि कोणत्याही टॉपिकवरती PDF पाहिजे असेल किंवा मग कोणत्याही विषयाची जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला नोट्स ह्या फक्त संपूर्ण विषयाच्या नोट्स 199 रुपयाला मिळतील. त्यामध्ये 6 विषय असणार आहेत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेज असे एकूण पूर्ण टोटल 6 विषय आहेत. आणि 6 विषयासाठी नोट्स पाहिजे असेल तर नोट्स म्हटलं मी, नोट्ससाठी 199 रुपये तुम्हाला पेड करावे लागतील. संपूर्ण याच्या नोट्स काढलेल्या आहेत. संपूर्ण नोट्स तुम्हाला भेटून जातील. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवरती संपर्क साधून तुम्हाला PDF पाहिजे की क्वेश्चन PDF पाहिजे की नोट PDF पाहिजे कमेंट करून सांगायचं आहे. आणि फक्त 199 रुपयामध्ये संपूर्ण विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. योग्य त्या क्वालिटीचेच आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे नोट्स हे आपण रेफर केलेले आहेत. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.